अलीकडची सगळी भाषणं ही असा एक समाजासमोर एवढे गैरविश्वास निर्माण व्हायला पोषक आहेत आणि देशाच्या दिशेने ते घातक. जे देशाच्या हिताचं नाही तिथं मी त्या आमचे सहकारी असणार आहे. लोकसभा निवडणुकीचे 3 टप्पे झाले आणि 4थ्या टप्प्याच्या 2 दिवस आधी पंतप्रधानांचं हे वक्तव्य कसा अर्थ काढता तुम्ही याचा? असं आहे की जे काही निवडणुकीचे 1, 2, 3, 4 टप्पे झाले त्याच्यावर जे एकंदर चित्र दिसते मतदारांचं, त्यांची एकंदर स्थिती दिसते, निर्णय घेतलेले दिसतात, त्याच्यावर मोदी साहेबांचा जो विचार त्या विचाराच्या विरुद्ध जनमत व्यक्त होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यावेळी ते अस्वस्थ आहेत. ही त्यांची अस्वस्थता ही अशी विधानं हे सांगतात किंवा कन्फ्युजन तयार करण्याची भूमिका सांगतात. काय मला काही समजत नाही. SC, ST यांच्या आरक्षण वाढवायचं असेल तर आमचा काही कुणाचा विरोध नाही, आम्ही ठरवलं कुणाच्याही संबंधी ठरवलं. पण एखाद्या सामान्याच्या संबंधी राज्यकर्त्यांनी अशी कशी भूमिका घेऊन चालली? प्रधानमंत्री ही सगळ्यांची असतात, देशाचे असतात. जो देशाचं नेतृत्व करतो त्यांनी एका धर्माचं, एका जातीचं, एका भाषेत हा जर विचार करायची केली तर या देशाचं ऐक्य संकटात येईल. ते प्रधानमंत्री असो किंवा त्यांच्या वंशी वंशी असो. तिसऱ्या टप्प्याचं मतदान झाले, राज्यात सगळे महत्वाचे मतदारसंघ होते, अगदी बारामती, माढा. कसं बघा रिझल्ट कसा एकदम निर्णायक टप्पा होता? बघूया आता काय होतं. कोर्टाचा निकाल नाही तो. इतकी वर्ष लावली यावर आम्ही लोक अस्वस्थ होतो. पण ठीक आहे, निदान काहीतरी निकाल त्यांनी दिला, त्याच्यात काही लोकांना त्यांनी शिक्षा झाली असं ते म्हणतात. ठीक आहे, आता न्यायदेशाचा निकाल आहे. काहीतरी जांभूळकरांना त्यांच्या आत्म्याला न्याय मिळाला. मुख्य सूत्रधार निर्दोष सोडलाय आणि जे शूटर आहेत त्यांना जन्मठेप दिली. त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने अपील करावं. जे तुम्ही म्हणता सूत्रधार कुठले असतील तर राज्य सरकारने अपील करावं आणि ही भूमिका ऐकून सुप्रीम कोर्टात मांडावी. तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की व्यक्तिगत संबंध पंतप्रधानांचे वेगळे, परंतु राजकीय विचार म्हणून आम्ही कधी जाणार नाही. व्यक्तिगत संबंध अजूनही चांगले आहेत आपले. काही पार्लमेंटमध्ये आम्ही बसतो, उद्या पार्लमेंट संस्थांच्या हा लागू एकत्र बसतो, ते सगळे तिथे आम्ही पक्ष बघत नाही आणि त्यावेळेला भेटतात एकमेकाला. तुमच्या त्या विधानावरती अजितदादा असं म्हणाले की त्यांना संभ्रमावस्था निर्माण करण्याची त्यांची कार्यपद्धती राहिलेली आहे. त्याचा मी काय फार व्यवस्थित नाही. कारण कसं आहे की राजकारणामध्ये वादवृत्ती हे त्यांचं वैशिष्ट्य, असे अनेक लोक असतात आणि ते वादवृत्तीने काही बोलत असतात. त्याच्यात काय दिसतं त्याच्या सुरू झाले आता ज्याला बघतो त्याला बघतो. अशोक पवारांना म्हटली तुम्ही कशा आमदार होता तर मी बघतो, अजितदादांचं कालचं बघतो. आहे की मतदारांचा जो अधिकार आहे तो एखाद्या सरकारचा प्रतिनिधी असल्याचं घ्यायला लागला आणि उमेदवार ते काय बोलायचं आपण त्याच्यावरती. कारण तुम्ही म्हणतात तसं मी काय ऐकलं नाही, ह्याच्यात होतं मला सगळं मी आत्ताच आलो या कार्यक्रमासाठी.
तर तशी जर भाषा असेल तर त्या चौकशीत बसणारी असं मला वाटत. पण त्याचा विचार आपण काय करायचा, उद्या लोकांनीच करावं त्यांना संधी द्यायचं. साहेब, मोदी असं म्हणतायत की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे ती नकली सेना आणि नकली काँग्रेस बरोबर जाण्याचा आहे. आता नकली सेना आणि नकली काँग्रेस हे विचारधारा इतरांना पटत नाही असं त्यांचं. असं एक एखादा पक्ष असेल, काँग्रेस असेल किंवा आणखी काही असेल, विचारानं आपल्या कार्यक्रमानं ते लोकांच्या जात असतील, लोकांच्या प्रश्न मांडत असतील, लोकांच्या सुखदुःखाची लक्ष केंद्रित करत असतील, त्याला हे नकली किंवा आणखी म्हणण्याचा अधिकार कुणी यांना देईल? हे प्रधानमंत्री आहेत, त्यांनी तारतम्य काही गोष्टीच्या बाबतीत पाळलं पाहिजे. आणि या नकली वगैरे म्हणणं हे अयोग्य आहे, अशोभनीय आहे. सर, एकीकडे अमित शहा नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी म्हणून हिणवतात आपल्याला, आणि दुसरीकडे मोदी साहेब आपल्याला ऑफर देतात. नेमकं काय त्याचं काय उत्तर द्यायचं आता झालं, खूप झालं. नाही, पण मग असा पण विचार केला जातो का की मोदी साहेबांना तुमची गरज पडायला लागली आता? असं कोणाचं आम्हाला कोणाला गरज पडत, आमच्या बुद्धीला जे पडते, ज्या विचारधारेत आम्ही वाचलो, जी विचारधारा घेऊन पुढे आम्ही जातो, त्याच्या बाहेर आम्ही राहणार. साहेब, महायुतीमध्ये छगन भुजबळ हे कुठेही प्रचारामध्ये सक्रिय दिसत नाहीये. मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद भीती वाटते असं हे मला माहिती नाही, कोण प्रचारात जातो इतर पक्षाचा, त्याचं काही टिफानीची मुख्यमंत्री म्हणतायत की पंतप्रधान यांच्यावर कुठलाही डाग नाहीये, ते अतिशय स्वच्छ आहेत असं त्यांचं कौतुक करताना ते असं म्हणतात की त्यांच्यावर कुठलाही डाग नाही. असं ते त्यांचं मत आहे, माझ्याकडे काही दुसरी माहिती नाही. पण मी प्रधानमंत्री त्यांची या सगळ्या निवडणुकीची अलीकडची भाषणं ही सगळी बघितल्याच्या नंतर प्रधानमंत्री पद इथे इन्स्टिट्यूशन, त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा नरेंद्र मोदींनी राखली असं आम्हाला वेळीच वाटत नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर तफावत दिसतीये मतदानाच्या आकडेवारीमध्ये. इंडिया आघाडीचे जे नेते ते भेटणार असं बोललं जातं निवडणूक आयोगाला.